आपण टाइप्स ऑफ ओव्हरलॅप पाहायला सुरुवात केली होती. सगळ्यांना नमस्कार. टाइप्स ऑफ ओव्हरलॅप पाहत असताना एस ओव्हरलॅप आपण स्टार्ट करत असतो. मग ओव्हरलॅप कशामध्ये होते? 2s ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅप होते, बरोबर आहे. मग एक तर ते 2s ऑर्बिटल एक तर सेम असतील किंवा डिफरंट असतील. त्याच्यामध्ये जे काही ओव्हरलॅप होणार आहे त्या ओव्हरलॅपला काय म्हटलं तर एस ओव्हरलॅप पाहिजे. मग तिथे दोघं ऑर्बिटल काय पाहिजे? एस ऑर्बिटल पाहिजे. एक 1s ऑर्बिटल आहे, दुसरा पण काय 1s ऑर्बिटल आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट इज 1s1. आता याच्यामध्ये हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे, बरोबर आहे. In the formation of hydrogen molecule, two upfilled 1s orbital hydrogen atom overlap along with the internuclear axis and thus by forming sigma ss bond. अशा दोघांमध्ये टू अपफिल्डमध्ये काय होतं? ओव्हरलॅप होतं. आता हा एक्स ॲक्सिस म्हणजे काय? हा इंटरन्युक्लिअर ॲक्सिस आहे, म्हणून ओव्हरलॅप कसं म्हटलेलं आहे? इंटरन्युक्लिअर ॲक्सिसला ओव्हरलॅप झालेलं आहे, बरोबर आहे. आणि त्या ओव्हरलॅपलाच काय म्हटलेलं असतं? सिग्मा ss बॉन्ड. पुढचं ओव्हरलॅप पाहू आपण, sp ओव्हरलॅप. आता sp ओव्हरलॅपमध्ये पाहत असताना द ओव्हरलॅप बिटवीन वन हाफ-फिल्ड s ऑर्बिटल, हे पहा, वन हाफ-फिल्ड s ऑर्बिटल आहे, दॅट इज 1s1, अँड वन हाफ-फिल्ड p ऑर्बिटल, हे पहा, वन हाफ-फिल्ड p ऑर्बिटल दिलेलं आहे, म्हणजे s आणि p मध्ये ओव्हरलॅपिंग आहे. आता ऑफ अनदर ॲटम कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन, दोघांमध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन, इकडे पण अनपेड इलेक्ट्रॉन, इकडे पण अनपेड इलेक्ट्रॉन, विथ अपोजिट स्पिन इज कॉल्ड ॲज व्हॉट? sp ऑर्बिटल. समजलं? वन एक s आणि वन p याच्यामध्ये ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याला काय म्हणायचं? sp ओव्हरलॅप म्हणायचं. मग असं एक्झाम्पल कुठलं आलं? HF मध्ये हा हायड्रोजन s ऑर्बिटल असतो आणि f मध्ये p ऑर्बिटल असतं, ते बघू आपण. आता पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्या या हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांना माहिती आहे, 1s1. नंतर मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फ्लोरीन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, ते काय असतं? दॅट इज 1s2, 2s2, 2px2, 2py2, 2pz1, बरोबर आहे. म्हणजे टोटल काय आलं? 2 2 4 2 6 2 8, बरोबर आहे. आणि एक काय? 9. मग अशा वेळेस आउटर मोस्टमध्ये किती दिसत आहे तुम्हाला? हे 2 आहे, 2 4 आणि 5, बरोबर आहे. हां, मग आता इथे 5 मध्ये हे 2 काय आले? पेड. हा एक पेड आला, हा एक पेड आला आणि एक अनपेड आला. हा अनपेड बॉन्ड फॉर्म करतोय, पहा, 2pz दिसतोय तुम्हाला. हा 2pz जो दिसतोय तो बॉन्ड फॉर्म करतोय कोणाशी? हायड्रोजन सोबत. वेन अपफिल्ड 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन लिनियरली ओव्हरलॅप विथ, लिनियर ओव्हरलॅप आहे, पहा, साईडवाईज नाही, इथं काय? लिनियर ओव्हरलॅप आहे. लिनियर ओव्हरलॅप विथ हाफ-फिल्ड 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन ॲटम. अ सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन हायड्रोजन अँड फ्लोरीन. हे पहा, दोघांमध्ये ओव्हरलॅप झालेलं आहे, एच मध्ये आणि एफ मध्ये ओव्हरलॅप झालं आहे. आणि इथं दिसतं का तुम्हाला? पेअरिंग झालेली आहे. त्या ओव्हरलॅपला काय म्हणतात? sp ओव्हरलॅप. हा अलॉंग द झेड ॲक्सिस आहे, दॅट इज इंटरन्युक्लिअर ॲक्सिस म्हणतात. हा वाय ॲक्सिस आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, आणि हा एक्स ॲक्सिस आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे काय झालं? sp ओव्हरलॅप झालं. पुढचं ओव्हरलॅप पाहू आपण, pp ओव्हरलॅप. आता द ओव्हरलॅप बिटवीन टू अपफिल्ड p ऑर्बिटल, जसं ss ओव्हरलॅप पाहिलं होतं आपण, 2 ss मध्ये ओव्हरलॅप झालं, तसं काय pp मध्ये ओव्हरलॅप आहे. द ओव्हरलॅप बिटवीन टू हाफ-फिल्ड p ऑर्बिटल ऑफ टू डिफरंट ॲटम्स कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन इज कॉल्ड pp ओव्हरलॅप. आता दोघांमध्ये काय pp ओव्हरलॅप झालेलं आहे, 3pz ऑर्बिटल ऑफ फर्स्ट आणि 3pz ऑर्बिटल अनदर. दोघं pp मध्ये ओव्हरलॅप झाले म्हणून त्याला काय म्हटलं आहे? pp ओव्हरलॅप म्हटलं आहे. आता कुठलं एक्झाम्पल घेतलं? क्लोरीनचं. इकडे एक क्लोरीनचा मॉलिक्युल आहे, क्लोरीनमध्ये p ऑर्बिटल म्हणून शेप असा आलेला आहे, आउटरमोस्टमध्ये p ऑर्बिटल आहे. या क्लोरीनमध्ये पण आउटरमोस्टमध्ये कोणता ऑर्बिटल आहे? p ऑर्बिटल म्हणून शेप, डम्बेल शेप आहे. याला म्हणतो आपण डम्बेल शेप, म्हणजे नॉन स्पेरिकल असं बोललो तुम्ही तुम्हाला वर्ड. इथं पण काय आला? डम्बेल शेप आला. दिस इज ऑल्सो नॉन स्पेरिकल. हा हायड्रोजन जो पाहिला आपण मागच्या याच्यामध्ये, तो कसा होता? स्पेरिकल होता, पहा. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच एस होता, याच्यामध्ये पी पण आहे, पी पण होता म्हणून असा शेप आलेला आहे, दिसते तुम्हाला. क्लोरीनमध्ये पण बघू आपण आता. द रेट ऑफ कॉन्फिगरेशन क्लोरीन ॲटम इन द ग्राउंड स्टेट, निऑन हे काय? इनर्ट कॉन्फिगरेशनपर्यंत आले. आउटर मोस्ट 3s2, नंतर 3px2, 3py2, 3pz1. हा पहा आपण 3pz1, हा 3pz1, हा 3pz1, दोघं 3pz1. क्लोरीनचे काय एकमेकांशी काय होत आहे?
बॉन्ड फॉर्म करताय, बरोबर आहे. पहा, टू अपील 3pz ऑर्बिटल्स ऑफ 2 क्लोरीन ॲटम्स, हे पहा 3pz ऑर्बिटल्स ऑफ 2 क्लोरीन ॲटम्स ओव्हरलॅप अलॉंग द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस अँड दस बाय फॉर्मिंग अ सिग्मा PP बॉन्ड. अशा पद्धतीने सिग्मा PP बॉन्ड हा फॉर्म होतोय आणि दोन क्लोरीन रिॲक्ट झाल्यावर कुठला बॉन्ड तयार होईल, PP बॉन्ड तयार होईल. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, PP ओव्हरलॅप. दॅट इज Cl2 मॉलिक्युल्स. O2. आता ऑक्सिजनमध्ये पाय बॉन्ड असतात, सगळ्यांना माहिती. बघू आपण आता कसं पाय बॉन्ड तयार होतो. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन इन द ग्राउंड स्टेट इज. ऑक्सिजनचं काय असतं, हेलियम म्हणजे 1s2, नंतर मग 2s2, 2px2, 2py1, 2pz1 आणि 2py1 1, 2pz1 1. हा काय आला, कम्प्लिटली फिल्ड आला. मग अपील कुठले 2py आणि 2pz अपील आहे पहा. द अपील्ड 2py ऑर्बिटल ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम्स. पहा 2py एक ऑक्सिजनचा, 2py दुसऱ्या ऑक्सिजनचा, दोघं मिळून काय करतात ते, हे पहा 2py दिसतंय का, दोघं काय करतात, ओव्हरलॅपिंग करतात अलॉंग द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. हा ॲक्सिस कुठला असतो, इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे काय, इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. अँड फॉर्म सिग्मा PP बॉन्ड. हे पण दोघं ओव्हरलॅप झालं, सिग्मा PP बॉन्ड तयार होते. दिसतं का तुम्हाला. द रिमेनिंग हाफ 2pz ऑर्बिटल. आता 2pz उरलेला आहे. ओव्हरलॅप लॅटरली टू फॉर्म अ पाय बॉन्ड. लॅटरल ओव्हरलॅप किंवा साईडवाईज ओव्हरलॅप असा शब्द दिला होता मी तुम्हाला मागच्या लेक्चरला. लॅटरल ओव्हरलॅप किंवा साईडवाईज ओव्हरलॅप म्हणजे काय, हा p ऑर्बिटल आणि हा p ऑर्बिटल हे दोघं जवळ आल्यानंतर ओव्हरलॅपिंग होतं. हे दोघं p ऑर्बिटल जवळ आल्यानंतर काय होतं, ओव्हरलॅपिंग होतं. मग ओव्हरलॅपिंग कसं असतं, ते लॅटरल ओव्हरलॅप म्हणतात त्याला, किंवा साईडवाईज ओव्हरलॅप म्हणतात. मग साईडवाईज ओव्हरलॅप जिथं होतो तिथं कुठला बॉन्ड, हे पहा इकडं पण साईडवाईज, इकडं पण साईडवाईज. जेव्हा साईडवाईज ओव्हरलॅप होतो तेव्हा एक पुन्हा पाय बॉन्ड तयार होतो, बरोबर आहे. आणि अलॉंग द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस जेव्हा ओव्हरलॅप होतो तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होतो. अशा वेळेस इथं सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे, वरती कुठला बॉन्ड तयार झाला आहे, पाय बॉन्ड. मग 2pz काय करतोय, पाय बॉन्ड तयार करतोय, आणि 2py काय करतोय, सिग्मा बॉन्ड तयार करतोय. दस अ डबल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन 2 ऑक्सिजन ॲटम. अशा वेळेस या 2 ऑक्सिजनमध्ये कुठला बॉन्ड तयार होतोय, डबल बॉन्ड फॉर्म होतोय. डबल बॉन्ड कोणता, 1 सिग्मा PPचा आणि 1 पाय PPचा, दोघं मिळून काय तयार होत आहे, डबल बॉन्ड तयार होत आहे. N2 molecules. The ground state electron configuration of nitrogen is helium 2s2, 2px1, 2py1, 2pz1 नायट्रोजन मध्ये. आता इथं px मध्ये एक आहे, py मध्ये एक आहे, pz मध्ये एक आहे. पहा बरं आता तिथं आता 3 वेगवेगळ्या ठिकाणी सिंगली ऑक्युपाइड आहेत, बरोबर आहे. सिंगली म्हणजे एकच तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसेल. सिग्मा PP बॉन्ड इज फॉर्म बिटवीन 2 नायट्रोजन ॲटम्स ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ अपील 2px ॲटॉमिक ऑर्बिटल अलॉंग द इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. हे पाहता इथं हा नायट्रोजन, हा नायट्रोजन आहे, हा x, हा y आणि हा z आहे. मग 2 XX वाले काय होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत. जे XX वाले ओव्हरलॅप होत आहेत तिथं बॉन्ड काय तयार होतो, एक बॉन्ड तयार झाला, तो सिग्मा बॉन्ड तयार झाला, बरोबर आहे. त्याला काय म्हणतात तुम्ही, इंटरन्यूक्लियर डिस्टन्स ओव्हरलॅपिंग म्हणतात, बरोबर आहे. किंवा कोणामध्ये, 2 PX मध्ये. आणि आता बाकी कोणते, 2py आणि 2pz1. आता 2py हा 2py आहे, बरोबर आहे. हा 2py, ग्रीन कलरवाला 2py, ब्ल्यू कलरवाला 2pz आहे. दोघांमध्ये पाय बॉन्ड तयार होतो. इकडं पाय बॉन्ड आहे आणि एक इकडं पाय बॉन्ड आहे. त्याला काय म्हणतात तुम्ही, लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतो. 2py आणि 2pz काय करताय, लॅटरल ओव्हरलॅप करताय, त्याच्यामुळे अजून 2 बॉन्ड तयार झाले. टोटल किती बॉन्ड तयार झाले, मग ट्रिपल बॉन्ड तयार झाला. एक हा दोघांचा, एक या ग्रीन लोब्सचा आणि ब्ल्यू लोब्सचा, असे तिघं मिळून काय तयार झालं, इथं 3 बॉन्ड तयार झाले. म्हणून काय कुठला बॉन्ड तयार झाला, तर ट्रिपल बॉन्ड तयार झाला. अशा पद्धतीने आपण N2 पाहिला, O2 पाहिला, नंतर PP ओव्हरलॅप पाहिलं, SP ओव्हरलॅप पाहिलं, त्याच्यामध्ये HF मॉलिक्युलचं एक्झाम्पल पाहिलं आणि H2 मॉलिक्युलचं एक्झाम्पल पाहिलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथं हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. म्हणजे चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 हे दोघं आपले इथं संपलेले आहेत. चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3 हे राहुल केदार सर घेतात आणि मी चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 घेऊन माझे संपलेत. काही अडचण असेल चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5ची तर मला तुम्ही सांगायचं आहे.
बेस्ट ऑफ लक सगळ्यांना एक्झामसाठी, आणि काही असेल तर मला कळवायचं आहे. थँक्यू.